वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा। आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मेरीगोल्ड फ्लॉवर म्हणजे झेंडूचे फूल कसे करायचे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही एडिटिंग इश्यूज असल्यामुळे स्टिचेस कळल्या नाहीत किंवा ब्लर होत होते अशा काही कमेंट्स होत्या, त्यामुळे पुन्हा एकदा आपण हा आज व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या ट्युटोरियलला। इथे मी घेतलेला आहे 4 ply 100% ॲक्रेलिक यार्न, थिकनेस आहे 1 mm आणि हुक घेतलेला आहे 1.5 mm। झेंडूच्या फुलासाठी आपल्याला सर्वप्रथम असा हा बॉल करायचा आहे आणि या बॉलवर आपले पेटल्स येणार आहेत। बघूया हा बॉल कसा करायचा। मॅजिक रिंगने सुरुवात करणार आहोत। आपण पहिल्यांदाच या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर बेसिक स्टिचेसची प्लेलिस्ट आपण यापूर्वी पाहिलेली आहे, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे आय बटनवर देखील तुम्हाला दिसेल, ते नक्की बघा। यूएस टर्मिनॉलॉजी प्रमाणे आपण प्रत्येक व्हिडिओ पाहत आहोत। मॅजिक रिंग सिक्युअर करण्यासाठी एक चेन। आता पहिल्या राउंड मध्ये या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 7 सिंगल क्रोशेस करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7। टेल एंड ओढून आपण मॅजिक रिंग लहान करूयात याप्रमाणे आणि पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण पहिला राउंड जो आहे तो कंप्लीट करूयात। टेल एंड जी आहे ती आपण आपल्या बरोबरच घेतो आहोत, सेपरेटली सीव करण्याची गरज पडणार नाही। याप्रमाणे पहिला राउंड कंप्लीट झाला। दुसरा राउंड चेन 1। आता दुसऱ्या राउंड पासून आपल्याला फक्त बॅक लूप मध्ये स्टिच करायची आहे। बॅक लूप मध्ये म्हणजे काय, आपण नॉर्मली ह्या दोन्हीही लूप मध्ये स्टिचच्या दोन्हीही लूप मध्ये हुक इन्सर्ट करतो, त्याऐवजी फक्त आता पाठीमागच्या लूप मध्ये स्टिच करायची आहे। त्यामुळे याप्रमाणे एक एक जी स्टिच आहे ती पाठीमागे इथेच राहते आणि यावर आपले पेटल्स होतात। ठीक आहे। चेन 1 केल्यानंतर बॅक लूप मध्ये पाठीमागच्या लूप मध्ये हुक इन्सर्ट करायचं। टेल एंड इथे आहेच आहे आणि इथे एक सिंगल क्रोशे आणि दुसरी सिंगल क्रोशे, यालाच एससी इनक्रीज करणे असे म्हणतात। एकाच स्टिच मध्ये 2 स्टिचेस केल्यात, पुन्हा पुढच्या स्टिच मध्ये एससी इनक्रीज 1 2। खाली पहिल्या राउंड मध्ये आपले 7 सिंगल क्रोशेज आहेत, दुसऱ्या राउंड मध्ये प्रत्येक स्टिच मध्ये 2 2 आणि पाठीमागच्या लूप मध्ये याप्रमाणे आपले टोटल 14 सिंगल क्रोशेज इथे शेवटी होतील। इथे भेटूयात। याप्रमाणे आपले 14 सिंगल क्रोशेज इथे झाले। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण दुसरा राउंड जो आहे तो याप्रमाणे कंप्लीट करूयात। तिसरा राउंड चेन 1। बॅक लूप मध्येच आपण पुन्हा एकदा काम करणार आहोत। एका स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिच मध्ये इनक्रीज म्हणजेच एका ठिकाणी 2। पुन्हा एकदा एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये इनक्रीज एका ठिकाणी 2। एक सिंगल क्रोशे 2 सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे 2 सिंगल क्रोशे, याचप्रमाणे आपण पूर्ण राउंड मध्ये करणार आहोत। इथे शेवटी येईपर्यंत आपले टोटल 21 सिंगल क्रोशेस होतील। इथे भेटूयात। 21 सिंगल क्रोशेज आपले झाले। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राउंड कंप्लीट। चौथा राउंड चेन 1। प्रत्येक राउंडची सुरुवात आपण चेन 1 ने करतो आहोत। चौथ्या राउंड मध्ये पहिल्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, बॅक लूप मध्ये
दुसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये इन्क्रीज, एका ठिकाणी 2. पॅटर्न असणार आहे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिचमध्ये इन्क्रीज. 4 स्टिचेस होत आहेत या पॅटर्नमध्ये एका ग्रुपमध्ये. याचप्रमाणे आणखीन रिपीट करणार आहोत. शेवटी इथे येईपर्यंत आपले 28 सिंगल क्रोशेज होतील. याप्रमाणे आपले 28 सिंगल क्रोशेज झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करूया. आता 5वा राऊंड चेन 1 बॅक लूप मध्येच करणार आहोत. पहिल्या स्टिचमध्ये आणि इथून पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत. या राऊंडमध्ये कुठेही इन्क्रीज करणार नाहीये. चौथ्या राऊंडमध्ये आपले 28 सिंगल क्रोशेज होते. 5व्या राऊंडमध्ये आपले पुन्हा 28च सिंगल क्रोशे होतील. ते करून घेऊयात आणि शेवटी इथे भेटूयात. इथे शेवटी आपण आलो. 28 सिंगल क्रोशेज झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा आपला 5वा राऊंड कंप्लीट झाला. चेन 1. आता 6वा आणि 7वा राऊंड सेम याच 5व्या राऊंड प्रमाणे आपण कुठेही इन्क्रीज न करता एक एक सिंगल क्रोशे एकेका स्टिचमध्ये करणार आहोत. 6व्या राऊंडमध्ये सुद्धा 28 सिंगल क्रोशेज होतील. इथे शेवटी यायचं, स्लिप स्टिच करायची, पुन्हा एकदा चेन 1 आणि 7व्या राऊंडमध्ये 28 सिंगल क्रोशेज करायचे. 7वा राऊंड झाला की आपण शेवटी इथे भेटूयात. याप्रमाणे 7वा राऊंड आपला कंप्लीट झाला. 8वा राऊंड चेन 1 पहिल्या बॅक लूपमध्ये, पहिल्या स्टिचच्या बॅक लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, तिसऱ्या आणि चौथ्या स्टिचमध्ये आपण डिक्रीज करणार आहोत. ज्या वेळेला इन्क्रीज करतो त्यावेळेला आपण एका स्टिचमध्ये 2 वेळेला करतो स्टिचेस. तर डिक्रीज म्हणजे 2 स्टिचेसचा यूज करून एक स्टिच करायची. ते कसं करायचं? बॅक लूपमध्ये हुक इन्सर्ट करायचं, यार्न ओव्हर करून लूप हुकवर घ्यायचं. परंतु इथे सिंगल क्रोशे कंप्लीट करायचा नाही. हुक डिरेक्टली पुढच्या स्टिचमध्ये इन्सर्ट करायचं. बॅक लूप मध्ये मी केलेलं आहे. लूप घ्यायचं आणि आता आपण सिंगल क्रोशे जी आहे ती कंप्लीट करायची याप्रमाणे. म्हणजे खालच्या 2 स्टिचेसचा यूज करून एक सिंगल क्रोशे केली. याला सिंगल क्रोशे डिक्रीज करणे असे म्हणतात. म्हणजे आता 8व्या राऊंडमध्ये आपला पॅटर्न आहे एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि सिंगल क्रोशे डिक्रीज. आणि डिक्रीज करण्यासाठी आपण 2 स्टिचेस यूज करतो. याचप्रमाणे आपण पूर्ण राऊंडमध्ये करणार आहे. पुन्हा एकदा बघूयात. एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 स्टिचेसमध्ये डिक्रीज याप्रमाणे. लूप घ्यायचं, सिंगल क्रोशे कंप्लीट नाही करायची. पुन्हा पुढच्या स्टिचच्या लूपमध्ये जाऊन लूप घ्यायचं आणि दुसरं ज्या वेळेला लूप घेऊ त्यावेळेला सिंगल क्रोशे कंप्लीट करायची याप्रमाणे. पूर्ण राऊंडमध्ये करूयात आणि राऊंडच्या शेवटी आपले टोटल 21 सिंगल क्रोशेज होतील. याप्रमाणे आपण 8व्या राऊंडच्या शेवटी आलो. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण कंप्लीट करूया. 9वा राऊंड चेन 1 पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 स्टिचेसमध्ये डिक्रीज करायचं आहे बॅक लूपमध्येच. हुक इन्सर्ट केलं, लूप वर घेतलं, पुन्हा पुढच्या स्टिचच्या लूपमध्ये हुक इन्सर्ट घेतलं, लूप वर घेतलं आणि आता सिंगल क्रोशे कंप्लीट केली. 9व्या राऊंडमध्ये आपला पॅटर्न असणार आहे एक सिंगल क्रोशे आणि सिंगल क्रोशे डिक्रीज 2 स्टिचेसचा यूज करून. एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 स्टिचेस मध्ये मिळून डिक्रीज याप्रमाणे.
पूर्ण राऊंडमध्ये हेच करायचं आहे, एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे डिक्रीज. राऊंडच्या शेवटी इथे येईपर्यंत आपले टोटल 14 सिंगल क्रोशेस होतील. 9व्या राऊंडच्या शेवटी आपण आलो. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट केला. 10वा राऊंड चेन 1. आता इथे आपण प्रत्येक 2 स्टिचेसमध्ये डिक्रीज करणार आहोत. 9व्या राऊंडमध्ये आपले 14 सिंगल क्रोशेस आहेत. 2-2 स्टिचेसचा यूज करून डिक्रीज याप्रमाणे बघूयात. लूपमध्ये हुक इन्सर्ट केलं, हुकवर लूप घेतलं, पुढच्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केलं, हुकवर लूप घेतलं आणि एक सिंगल क्रोशे डिक्रीज 1 झाली. याचप्रमाणे पुढे डिक्रीज. राऊंडच्या शेवटी येईपर्यंत आपले टोटल 7 सिंगल क्रोशेस होतील. कारण 9व्या राऊंडमध्ये आपले 14 आहेत. 2-2 स्टिचेसचा यूज करून एक स्टिच, याप्रमाणे 7 सिंगल क्रोशेस होणार. याप्रमाणे आपण शेवटी आलो. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता 2 ते 3 सेंटीमीटर ठेवून आपण यान कट करायचे आहे आणि याप्रमाणे फक्त हुक काढून घ्यायचं. इथे चेन 1 करायचं नाहीये, नॉट बसेल. आपल्याला आत्ता नॉट इथे नको आहे. ठीक आहे. याप्रमाणे आपला एक एम्प्टी बॉल किंवा एक फ्लॅट बॉल म्हणूया, तो तयार झालेला आहे. आणि यामध्ये आपल्याला फायबर फिल जे असते हे सफिशियंट भरायचं आहे. आयदर मोठ्या हुकच्या साह्याने किंवा सीझरच्या साह्याने आपण हे भरून घेऊयात. सुरुवातीला इन्सर्ट करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुम्ही मोठ्या हुकच्या साह्याने आतमध्ये इन्सर्ट करू शकता किंवा याप्रमाणे सीझरने. ठीक आहे. तो भरून घ्या आणि आपण भरून झालं की भेटूयात. याप्रमाणे आपण फायबर फिल जे आहे ते भरून घेतलं. आता आपल्याला हे जे ओपन राहिलेला पार्ट आहे तो आपल्याला क्लोज करायचा आहे. यासाठी फक्त ही जी आपण टेल एंड ठेवलेली होती ती पुढच्या स्टिचमधून फक्त आपण आत बाहेर केली की हे लहान होत जाणार आहे. याप्रमाणे तुम्हाला नीडलने जर सोपं वाटत असेल तर तुम्ही नीडलने देखील हे करू शकता. फक्त क्लोज करायचं आहे आपल्याला. याप्रमाणे दहाव्या राऊंड मध्ये आपण 7 स्टिचेस करून मग यान कट केलेली होती, त्यामुळे 7 वेळेला आपण हे आत बाहेर स्टिच मधून याप्रमाणे क्लोज करू शकतो. हे याप्रमाणे. आणि हे जे टेल एंड आहे ते आतमध्येच इन्सर्ट केलं तिथूनच, तरी आतमध्ये ते इन्सर्ट होणार आहे कारण आपल्या आतमध्ये स्टफिंग ऑलरेडी भरल्यामुळे इझिली हे आतमध्ये आपल्याला इन्सर्ट करता येईल. याप्रमाणे आता आपल्याला या बॉलवर हा एक बॉल तयार झाला. या बॉलवर जे स्टिचेस शिल्लक आहेत, आपण फक्त बॅक लूप मध्ये काम केलं होतं आणि हा बॉल केला. आता या फ्रंट लूप मध्ये काम करून आपल्याला याप्रमाणे पेटल्स करायचे आहेत. तर ते बघूयात कसं करायचं. आता इथे आपण आपला राऊंड जो आहे तो कंप्लीट केला आणि जे सेंटर जे होतं ते क्लोज केलं. हा खालून पहिला राऊंड आणि हा दुसरा राऊंड. इथे स्लिप स्टिचेसची एक तुम्हाला एक लाईन दिसेल की जिथे आपण स्टिचेस करून राऊंड्स क्लोज करत होतो. त्या स्टिच नंतरची पहिली स्टिच जी आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करायचं आणि आपली यान जी आहे ती अटॅच करायची. आणि इथे यान अटॅच करून स्लिप स्टिच करायची आहे.
त्यासाठी मी दोन्हीही स्ट्रँड्स इथे घेऊन मग स्लिप स्टिच करते आहे. इथे याप्रमाणे नॉट बसते. आता इथेच 8 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जिथे आता यार्न अटॅच केली म्हणजे स्लिप स्टिच केलं तिथेच आपण पुन्हा स्लिप स्टिच करणार आहोत. टेल एंड मी आपल्या बरोबरच घेते आहे याप्रमाणे. आणि याप्रमाणे आपल्या पेटल तयार होणार आहेत. पुन्हा पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच. 8 चेन 2 3 4 5 6 7 8 आणि तिथेच स्लिप स्टिच. याप्रमाणे स्लिप स्टिच 8 चेन आणि पुन्हा तिथेच स्लिप स्टिच. पुन्हा पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच 8 चेन आणि स्लिप स्टिच. याचप्रमाणे आपण पूर्ण राऊंड मध्ये करणार आहे. आता हे पेटल्स किती होत आहेत हे आवश्यकता नाहीये मोजण्याची, परंतु इथे बेसिकली इथे आपण 21 पेटल्स इथे व्हायला हव्यात. झाल्या नाहीत तरी हरकत नाही, परंतु प्रत्येक स्टिच मध्ये जर तुम्ही करत असाल तर त्याबरोबर 21 होणार आहेत. 21 त्याच्यानंतर पुढच्या राऊंडला कसं शिफ्ट व्हायचं ते आपण हा राऊंड झाला की इथे भेटूया. याप्रमाणे आपण पूर्ण राऊंड मध्ये आपण पेटल्स करत आलो आणि जिथून आपण सुरुवात केली पहिल्या ठिकाणी तिथेच स्लिप स्टिच करायची आणि त्या राऊंडचा शेवट करायचा. पुढच्या ज्या फ्रंट लूप शिल्लक आहेत तिथल्या स्लिप स्टिच नंतरची जी स्टिच असेल तिथे डायरेक्टली हुक इन्सर्ट करायचं, स्लिप स्टिच करायची आणि इथे पुन्हा एकदा पेटल सुरुवात करायची. 8 चेन आणि स्लिप स्टिच. जिथे स्लिप स्टिच केली आहे तिथेच पुन्हा स्लिप स्टिच. पुढच्या स्टिच मध्ये हुक इन्सर्ट करायचं, स्लिप स्टिच करायची, इथे पुन्हा पेटल, 8 चेन, तिथेच स्लिप स्टिच. बेसिकली प्रत्येक राऊंड मध्ये आपण स्लिप स्टिच, 8 चेन आणि त्याच स्टिच मध्ये स्लिप स्टिच याप्रमाणे पूर्ण राऊंड मध्ये पेटल्स करत आहोत. पुढच्या राऊंडवर शिफ्ट करायचं स्लिप स्टिच नंतरच्या, जिथे जॉईंट असेल त्याच्यानंतर, आणि तिथे पेटल्स पुन्हा सुरुवात करायची. काउंटची अजिबात आवश्यकता नाहीये. पुढे लूप्स दिसतात तिथे तिथे स्टिच करत जायचं आहे. याचप्रमाणे आपण खालून दुसऱ्या राऊंड पासून आपण सुरुवात केली. आता हा राऊंड करत आहोत. इथे याप्रमाणेच इथे 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 म्हणजे थोडक्यात शेवट जे आहे 7 स्टिचेस. बेसिकली सुरुवात जिथून केली ते 7 स्टिचेस सोडून सगळीकडे आपण याचप्रमाणे करणार आहोत. स्लिप स्टिच, 8 चेन, त्याच ठिकाणी स्लिप स्टिच. इथपर्यंत आपण करूयात. शेवटच्या 7 स्टिचेस मध्ये थोडा फरक आहे तो पाहूयात. याप्रमाणे आपण पूर्ण पेटल्स करत आलो. आता शेवटच्या 7 स्टिचेस शिल्लक आहेत, म्हणजे अगदी पहिला सुरुवातीचा जो राऊंड केला होता तो आणि त्याचे फ्रंट लूप्स. स्लिप स्टिच करून मी त्या राऊंडवर शिफ्ट होणार. जॉईंटच्या नंतरच्या स्टिच मध्ये इथे आपण स्लिप स्टिच करतो, राईट. आता चेन 8 करून स्लिप स्टिच करत होतो, तर या राऊंड पुरता आपण 6 चेन्स करायच्या आहेत. 6 आणि तिथेच स्लिप स्टिच. एवढाच फरक बाकीच्या पेटल्स आणि ह्या शेवटच्या राऊंड मध्ये आहे. नेक्स्ट स्टिच मध्ये पुन्हा स्लिप स्टिच, 6 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच. आणखी 5 स्टिचेस ज्या आहेत त्या आपण करून घेऊयात आणि तिथेच
स्लिप स्टिच करून आपण जॉईंट एंड करूयात। याप्रमाणे आपण शेवट 7 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच, 6 चेन स्लिप स्टिच याप्रमाणे केलं। चेन 1 आणि इथे 2-3 सेंटीमीटर ठेवून कट। सिक्युअर होण्यासाठी आपण ही टेल एंड ठेवतो, अदरवाइज फार त्याचा काही यूज नसतो। ठीक आहे। आणि हे आतमध्ये आपलं स्टफिंग असल्यामुळे टेल एंड सीव इथे करू शकत नाही आपण, त्यामुळे डायरेक्टली हे टेल एंड आपण आतमध्ये इन्सर्ट करू शकतो। आणि जर तुम्हाला सीव करायचं असेल तर ह्या पेटल्सच्या आतमध्ये तुम्ही सीव करू शकता। इथे याप्रमाणे आतमध्ये ते इझिली पास होतं, स्टफिंग असल्यामुळे आतमध्ये ते व्यवस्थित दिसतं। याप्रमाणे आपलं हे झेंडूचं फूल जे आहे त्याच्या पेटल्स तयार झाल्या। आता बघूयात हे देठ कसे करायचे। त्यासाठी आपण ग्रीन यार्न घेणार आहोत। ग्रीन यार्न आणि सेम हुक आपण घेतलेला आहे 1.5 mm चाच। मॅजिक रिंग करायची आहे। सिक्युअर करण्यासाठी एक चेन। या मॅजिक रिंग मध्ये 6 सिंगल क्रोशेस करायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। टेल एंड ओढून मॅजिक रिंग जी आहे ती आपण लहान करूयात आणि पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच करून पहिला राउंड जो आहे तो आपला कंप्लीट करूया। हे टेल एंड जे आहे ते आपण आपल्या बरोबरच इथे घेऊयात। याप्रमाणे चेन 1, दुसऱ्या राउंड मध्ये सुद्धा आपण पुन्हा 6 सिंगल क्रोशेस करणार आहोत। 1 कुठेही इन्क्रीज नाहीये। 2 3 4 5 आणि 6 याप्रमाणे पहिल्या स्टिचला स्लिप स्टिच करून दुसरा राउंड याप्रमाणे कंप्लीट। तिसरा राउंड एक चेन, पहिल्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये इन्क्रीज, एकाच ठिकाणी 2 स्टिचेस, 1 2। याचप्रमाणे पूर्ण राउंड मध्ये करायचं। राउंडच्या शेवटी म्हणजे तिसऱ्या राउंडच्या शेवटी आपले टोटल 9 स्टिचेस होतील। तिसऱ्या राउंडच्या शेवटी आपण आलो, 9 सिंगल क्रोशेस झाले। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण राउंड कंप्लीट करूयात। चौथा राउंड एक चेन, इथे इन्क्रीज करणार नाहीये, प्रत्येक स्टिच मध्ये एक एक सिंगल क्रोशेस करायचा आहे। 2 3 याप्रमाणे शेवटी पुन्हा आपले 9 सिंगल क्रोशेस होतील। शेवटी आपण आलो, पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून 4 नंबरचा राउंड आपला कंप्लीट झाला। 5 नंबरचा राउंड एक चेन, पहिल्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, दुसऱ्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिच मध्ये इन्क्रीज, एकाच स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशेस, 1 1 2। याचप्रमाणे आपण ह्या 5व्या राउंड पर्यंत करणार आहोत। शेवटी इथे भेटूयात आणि इथे येईपर्यंत आपले टोटल 12 सिंगल क्रोशेस होतील। शेवटी आपण आलो, पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून
हा राऊंड आपण कंप्लीट करूयात. 6वा राऊंड, एक चेन, पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिचमध्ये इन्क्रीज, 1 2. पुढच्या 3 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे, 1 2 3 आणि पुढच्या स्टिचमध्ये इन्क्रीज, 1 2. पुन्हा 3 सिंगल क्रोशेज इंडिव्हिज्युअली, 1 2 3 आणि पुढच्या स्टिचमध्ये इन्क्रीज, 1 2. आणि आता पुढे 2 स्टिचेस शिल्लक आहेत, तिथे एक एक सिंगल क्रोशे, 1 2. याप्रमाणे 6व्या राऊंडच्या शेवटी आपले 15 सिंगल क्रोशेज झालेले आहेत. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करूयात. 7वा राऊंड, एक चेन, प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचे आहे, 2 3. शेवटी इथे येईपर्यंत आपले 15 सिंगल क्रोशेज होतील. इथे शेवटी आपण आलो. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कंप्लीट केला. चेन 1 आणि इथे यान कट करायची याप्रमाणे. आता आपल्याला याच्यामध्ये जे फायबर फिल आहे ते भरायचं आहे. हे जे टेल एंड्स जे आहेत ते आतल्या साईडला तुम्ही घेऊ शकता. सीव करण्याची आवश्यकता नाहीये कारण आपण फायबर फिल इथे भरणारच आहोत. त्याच्यामध्ये ते इथे इन्सर्ट करता येईल याप्रमाणे. आणि इथे याप्रमाणे फायबर फिल भरून याप्रमाणे आपण ते भरून घेतलं. कोनप्रमाणे ते झालेलं आहे. आता फक्त आपल्याला इथे जे स्टिचेस आपण शिल्लक ठेवलेले आहेत इथे ग्लू लावायचा आहे आणि तिथे हे स्टिक करायचं आहे. तर इथे आपण ग्लू लावून घेऊयात. जे लूप शिल्लक आहेत आणि हा पूर्ण स्पेस जो आहे तो आपला डेट लावण्यासाठी आहे. इथे हे डेट जे आहे ते आपल्याला इथे लावायचं आहे याप्रमाणे. हे थोडा वेळ होल्ड करून ठेवायचं. ते प्रॉपरली स्टिक होतं आणि हॉट ग्लू असल्यामुळे ते अजिबात निसटत नाही. तिथून अगदी फर्म ते स्टिक होतं. हे याप्रमाणे आपलं झेंडूचं फूल जे आहे ते तयार झालं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यापासून तुम्हाला काय बघायला आवडेल ते नक्की सांगा. आणखी कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.